आज मी खूप दिवसानंतर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय, मी पण तुमच्या मित्रांच्याच सांगण्याने. खूप मित्र मला बोलले की बाबा तू हे एवढं जंगल कसं का वाढवलेस. पहिले तर मित्रच बोलायचे, आता तर मैत्रिणी पण बोलायला लागल्यात की बाबा तू एवढी केस कशी का वाढवतो. आमची वाढत नाही, आमची गळतात केस आणि तू आहे वाढवतच चाललाय. त्यांच्यासाठी याची स्पेशल व्हिडिओ. मला अनेक जण बोलले की मित्र खास करून की बाबा आमचं टक्कल पडतंय, केस गळतायत, पांढरे पडतायत आणि तुझं काय आहे बाबा, तू असं काय करतोस, काय लावतोस केसांना. आज या व्हिडिओ मध्ये नक्की मी तुम्हाला सांगेल या केसांना मी काय उपाय करतो आणि त्या मैत्रिणींना पण सांगेल की ज्यांच्या केसांमध्ये खूप सारा डॅन्ड्रफ आहे, केस गळतात, केसांमध्ये उवा आहे, त्यांनी ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि हा उपाय तर 100% करा. तुम्हाला रिझल्ट भेटेल म्हणजे भेटेल. आता खास करून मी मित्रांना सांगेल, माझ्या मुलं आहेत ते काय करतात, रोज आंघोळ करताना डोक्यावरनं पाणी घेतात, बादली संभाज घ्यायचा किंवा शॉवर चालू करायचं आणि पहिलं पाणी जातं ते आपल्या केसांवर. हे सर्वात चुकीचं आहे. केस ही रोज धुवायची नसतात आणि मुलं ही रोज चुकी करतात. आता आपल्याला काय वाटत नाही, पण एक टाइम पिरियड गेला ना वयाचा, त्याच्यानंतर केस गळायला सुरुवात होते. तर मी सांगेल तुम्हाला की हे अवॉइड करा. हप्त्यातून, आठवड्यातून फक्त 2दा केस धुवा. जर तुम्हाला आवडत असेल तर एक दिवस आड करून केसांवरनं पाणी, पण रोज नका घेऊ. आणि मुली तर तसं रोज घेतच नाही पाणी, ते कधीतरी केस धुतात, म्हणून त्यांची केस एवढी लांब असतात. मित्रांना मी खास करून सांगेन की रोज केस धुवू नका, त्याच्याने केस सर्वात जास्त गळतात. आणि अजून एक चूक करतो आपण, गरम पाण्याने केस धुतो. आंघोळ करताना खूप जण गरम पाणी घेतात, त्याच्याने केस जास्त गळण्यासाठी एक वे असतो तो केस गळण्यासाठी. केस पातळ होतात, त्याच्याने केस लवकर गळतात. तर केस धुताना गरम पाणी सुद्धा लांब ठेवा, थंड पाण्याने केस धुवा. ज्यांना डॅन्ड्रफ होता केसांमध्ये त्यांनी तर हा उपाय नक्की करा. ज्यांना केस एकदम सिल्की पाहिजे असतात, एकदम असे हवा आली की उठले पाहिजेत केस, त्यांनी पण हा उपाय करा. केस एकदम सिल्की होतात, केसांमधला डॅन्ड्रफ जातो, गुंता जातो. अजून काय पाहिजे, केस दाट होतात. ज्यांची केस एकदम विरळ असतात ना, ज्यांची केस विरळ असतात त्यांची सर्वात लवकर टक्कल पडतात. दाट केस पाहिजे असतात तर केस म्हणजे एक सौंदर्याचं एक प्रतीक आहे, मुलांना पण आणि मुलींना पण. ज्यांची केस लांब आहेत त्यांना एक वेगळंच देखणे रूप येऊन जात. बघा आता टाकल्याची पण फॅशन निघाली, ट्रेंड आहे, काही होऊ शकत, पण माणसाला आणि बाईला केसांमुळे एक वेगळं सौंदर्य येतं, हे नाही. तर चला आपण उपाय काय तो बघूया. हळद आणि कॉफी एका वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण कापूरच्या वड्या आहेत, बघा तुम्हाला दिसत असेल, त्या कापराच्या वड्या आपण याच्यामध्ये चुरून टाकणार.
तेल टाकणार आहे आपलं खोबरेल तेल 2 चमचे. आपण तांदूळ भिजत ठेवलेले 2 चमचे पाणी टाकून ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त. आणि यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे हा कोरफडीचा गोळा. कोरफडीचे अनेक फायदे. हे कोरफड तुम्ही चेहऱ्याला सुद्धा लावू शकता. हा गर तुम्ही तसाच खाऊ सुद्धा शकता. खूप म्हणजे तसे अनेक घटक आहेत कोरफडीचे जे आपल्याला आरोग्याला खूप चांगले असतात. लावल्यानंतर आपल्याला जवळजवळ 20 मिनिटं थांबायचे ते सुकेपर्यंत. म्हणजे त्याचे सर्व गुणधर्म आपल्या मुळाशी जातात आणि ते त्यांचा असर दाखवतात. 20 मिनिटं जरा थांबायचं आहे. त्यानंतर आंघोळ करायची, केस धुवायची. पण लक्षात ठेवा की हे लावल्यानंतर केस धुताना शॅम्पू लावायची नाही आणि कोणतं कंडिशनर लावायचं. फक्त साध्या पाण्याने केस धुवायचे. नाहीतर आपण काय करतो, काही लावलं केसांना शॅम्पूने धुवून टाकतो. मला साध्या पाण्याने जेवढा वेळा धुता येईल तेवढा वेळा धुवा, पण कोणतेही शॅम्पू लावू नका. जर शॅम्पू लावली तर ही जेवढी मेहनत आहे सगळी व्यर्थ होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा उपाय कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा तुम्ही अप्लाय केल्यानंतर जो रिझल्ट येईल तो सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आता मी माझा रिझल्ट तुम्हाला रिझल्ट दिसल्यानंतर लगेच दाखवतो.